नमस्कार मंडळी. भारतीय संविधानानं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समान मतदानाचा अधिकार दिला आहे. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी यांसारख्या श्रीमंतांना सुद्धा एकाच मतदानाचा अधिकार आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबाला सुद्धा एकाच मतदानाचा अधिकार. जो उच्च शिक्षित व्यक्ती आहे त्याला सुद्धा एकाच मतदानाचा अधिकार आणि जो काही शिकला नाही, अशिक्षित आहे, त्याला सुद्धा एकाच मतदानाचा अधिकार. हा मतदानाचा अधिकार देण्यामागे भारतीय संविधानाचा म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणा एवढाच उद्देश असेल की भारतातील नागरिक आपल्या मतदानाच्या अधिकाराद्वारे एखादा चांगला नेता निवडून देतील आणि त्या नेत्याच्या माध्यमातून या देशाचा विकास होईल, देश एकसंध बांधण्यासाठी मदत होईल. पण अलीकडे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहता अशा प्रकारची परिस्थिती आहे का याच्या नेमकं उलट परिस्थिती आहे याचा विचार करावा लागतो. भारतातील मतदारांना त्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार देशाच्या विकासासाठी किती महत्त्वाचा आहे याची जाणीव आहे की नाही याच्याविषयीच मनामध्ये शंका निर्माण होते. आणि अशा प्रकारची शंका का निर्माण होती याच्याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आजचा व्हिडिओ खरंच महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण या विषयावर सामाजिक पातळीवर चर्चा होणे खरोखर महत्त्वाची गोष्ट झाली. 18वी लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली. त्याच्या निकालाविषयी मी विस्तारित सांगण्याची गरज नाही, ते तुमच्या समोरच आहे. पण या 18व्या लोकसभेमध्ये 2 ठिकाणी असे उमेदवार निवडून आले ज्यांच्याविषयी चर्चा करणं गरजेचंच आहे. ते 2 ठिकाणांमधील एक ठिकाण आहे जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला आणि दुसरं ठिकाण आहे पंजाबमधील खडूर साहेब हे लोकसभा मतदारसंघ. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला या मतदारसंघातून J&K नॅशनल काँग्रेसचे प्रमुख उमर अब्दुल्ला, जे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सुद्धा होते, त्यांना पराभूत करून अब्दुल रशीद शेख नावाचा एक अपक्ष उमेदवार निवडून आला. तो सध्या 2019 पासून टेरर फंडिंग या आरोपाखाली जेलमध्ये. त्याने अर्ज भरला, जेलमधून निवडणूक लढवली ही जेलमधून आणि निवडूनही आला. ही गोष्ट मोठी नाही आहे. तो कोणत्या कारणासाठी जेलमध्ये ही गोष्ट फार विचार करण्यासारखी आहे. 2019 पासून टेरर फंडिंगच्या आरोपाखाली हा अब्दुल रशीद शेख हा जेलमध्ये. हिजबुल मुजाहिद्दीन आणि यांसारख्या आतंकवादी संघटनांना ह्यो आर्थिक मदत करतो असा त्याच्यावर आरोप आहे. शिवाय जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करणे, सरकारी स्थानांचं नुकसान करणे आणि जमाव एकत्र करून सुरक्षा दलांवरती दगडफेक करणे यांसारख्या देशविरोधी कारवायांसंबंधी त्याच्यावरती आरोप ठेवून 2019 पासून हा व्यक्ती जेलमध्ये. एवढे सगळे आरोप हे अब्दुल रशीद शेखवर असून सुद्धा किंवा हा जेलमध्ये असून सुद्धा तब्बल 2 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने हा निवडून येतो. हा खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे की नाही. पंजाबमधील खडूर साहेब हा लोकसभा मतदारसंघ अशाच गोष्टीसाठी चर्चेचा विषय बनला आहे. खडूर साहेब या लोकसभा मतदारसंघातून अमृतपाल सिंग याने अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आणि तब्बल 1,98,000 मताधिक्याने हा अपक्ष उमेदवार निवडून आला. अमृतपाल सिंग आणि त्याची वारीस पंजाबदा ही संघटना खालसा कारस्थानासाठी ओळखली जाते. भारतापासून पंजाब वेगळा करून त्याचा स्वतंत्र खालसा देश बनवायचा अशी त्याची विचारश्रेणी. स्वतंत्र खालसा राष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या काही कारवाया करतील त्या सर्व कारवाया अमृतपाल सिंगची वारीस पंजाबदा ही संघटना कार्य करते. या अमृतपाल सिंगला भिद्रनवाल 2.0 या नावानं सुद्धा ओळखलं जातं. आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व जनरल सिंग भिद्रनवालासारखं दिसावं यासाठी त्याने आजपर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्याच्यामध्ये खालिस्तान निर्मितीसाठी भारतविरोधी कारवाया करण्यापासून आपला चेहरा आणि व्यक्तिमत्व जनरल सिंग भिद्रनवालासारखे दिसावं यासाठी त्यानं स्वतःच्या चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरीसुद्धा याच्यापूर्वी केली आहे. काही वर्षांपूर्वी अमृतपालचा मित्र लवप्रीत सिंग याला खंडणी आणि किडनॅपिंग या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी अटक केलं. पंजाब पोलिसांनी त्या लवप्रीत सिंगला सुखरूप सोडावं अशा प्रकारची धमकी या अमृतपालनं व्हिडिओद्वारे दिली. पण पंजाब पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पंजाब प्रशासन आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते याची जाणीव अमृतपालला झाल्यानंतर या अमृतपालनं शेकडो हजारो लोकांना सोबत घेऊन बंदूक आणि तलवारीच्या जोरावर पोलीस स्टेशनवर हमला केला आणि त्यामुळं पंजाब पोलिसांना लवप्रीत सिंगला सुखरूपपणे बाहेर सोडावं लागलं. अशा प्रकारच्या कारवाया या अमृतपालकडून कायमच घडत आल्या आहेत. मित्रांनो, बारामुल्लामधील उमर अब्दुल शेख असो किंवा हा खडूर साहेबामधील अमृतपाल सिंग असो, या लोकांना निवडून देताना मतदार थोडासुद्धा विचार करत नसतील का? त्यांना माहीत नसेल का की आजपर्यंत या लोकांनी ज्या कारवाई केल्या आहेत त्या सर्व कारवाई देशविरोधी आहेत. या अशा लोकांना निवडून दिल्यानंतर देशविघातक कारवाई करणाऱ्या संघटनांना आणखी बळ मिळेल. त्यामुळे हे लोक जिथं निवडून आले तिथली तर शांतता भंग होईलच, पण त्याच्याशिवाय देशाचीही शांतता भंग होईल. हा थोडासुद्धा विचार तिथल्या मतदारसंघातील मतदारांना आला नसेल का? मित्रांनो, तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झालाच असेल की हे दोघं निवडून येणं काय विशेष आहे? गुंड प्रवृत्तीचे लोक हे निवडून येतच असतात. पण गुंड प्रवृत्तीची लोक निवडून येणं आणि देशविघातक कारवाया करणारे लोक निवडून येणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. या ज्या निवडणुका होतात त्याचा देशावरती किती वाईट परिणाम होतो याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला, पण त्याच्यापूर्वी 1946ला
एक निर्णायक निवडणूक झाली। त्याच्यामध्ये 2 पक्षांनी सहभाग घेतला। एक होता काँग्रेस पार्टी आणि दुसरी होती मुस्लिम लीग पार्टी। त्यावेळेस केंद्रीय असेंब्लीमध्ये, म्हणजे आज आपण त्याला लोकसभा म्हणतो, त्याच्या एकूण 120 जागा होत्या। त्यातील 30 जागा ह्या मुस्लिम मतदारांसाठी राखीव होत्या। 1946ला भारतामध्ये जी राज्य असेंब्ली होती, त्या राज्य असेंब्लीच्या एकूण 1585 जागा होत्या आणि त्यातल्या 492 जागा ह्या मुस्लिम उमेदवारांसाठी राखीव होत्या। 1946ला जे मतदान झालं त्यावेळेस काँग्रेसचा अजेंडा होता अखंड भारतचा आणि मुस्लिम लीगचा अजेंडा होता भारतापासून पाकिस्तान या स्वतंत्र देशाची निर्मिती करणं। या दोघांच्या वेगवेगळ्या अजेंड्याखालीच या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्या निकालामध्ये यूपीमध्ये 66 पैकी 54 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या। बॉम्बे, गुजरात हे त्यावेळेस एकत्र राज्य म्हणून होतं, त्यातल्या 30 पैकी 30 सीटा मुस्लिम लीगाने जिंकल्या। त्यावेळेस भायखळामधून मोहम्मद अली जिनासुद्धा त्या इलेक्शनसाठी उभारले होते, ते सुद्धा निवडून आले। MP मधल्या 14 पैकी 13 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या। महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये तामिळनाडू आणि केरळ यांचासुद्धा काही भाग येत होता, त्याच्यातील 28 पैकी 28 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या। युनायटेड पंजाब, ज्याच्यामध्ये लाहोर आणि मुलतान हा जो आत्ता पाकिस्तानमध्ये जो भाग गेलेला आहे तो भागी होता, त्याच्यामध्ये 86 पैकी 74 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या। आसाममधील 34 पैकी 31 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या। ओडिसामधील 4 पैकी 4 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या। म्हणजे आत्ताचा जो भारत आहे त्याच्यामधील जवळपास 98% जागांवरती जे मुस्लिमांसाठी राखीव होती त्याच्यावरती मुस्लिम लीग विजयी झाली। त्यावेळेस झालेल्या राज्य असेंब्लीमध्ये जवळपास 98% जागा या मुस्लिम लीगने जिंकल्या आणि त्यावेळेस मुस्लिम लीगचा अजेंडा काय होता, तर स्वतंत्र पाकिस्तानाची निर्मिती, भारत तोडून स्वतंत्र पाकिस्तानाची निर्मिती। 1946ला मुस्लिम लीगचा त्या निवडणुकीमधील नाराच होता की लड लड के लेंगे पाकिस्तान, कट कट कर लेंगे पाकिस्तान। पण त्यावेळेस मुस्लिमांसाठी ज्या राखीव जागा होत्या त्यामध्ये मुस्लिमांनी मुस्लिम लीगला पाठिंबा दिला आणि त्याचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत की भारतापासून पाकिस्तान हा स्वतंत्र देश निर्माण झाला। आता इथे त्यावेळेस मतदान करणाऱ्या मुस्लिमांच्या डोक्यात आलं नसेल का की भारतापासून पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर आपलं घरदार सोडून इथून जावं लागेल, किंवा भारताचं विभाजन झाल्यानंतर किती मोठा नरसंहार होऊ शकतो, किती लोकांची जीव जाऊ शकते, किती लोक बेघर होऊ शकतात, किती लोकांना आपलं राहतं घर सोडून दुसऱ्या अनोळखी ठिकाणी जावं लागेल। पण ही गोष्ट घडली नाही आणि मुस्लिमांनी मुस्लिम लीगला बहुमत देण्याच्या बाजूनं मतदान केलं आणि भारतापासून पाकिस्तान वेगळा होण्याच्या वाटा मोकळ्या झाल्या। इथं आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची झाली तर पाकिस्तानमध्ये आता जो गेलेला भाग आहे खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान, या तिन्ही भागातल्या मुस्लिमांनी मुस्लिम लीगला पाठिंबा दिला नाही, त्यांना स्वतंत्र पाकिस्तान नको हवा होता। पण तरीही ज्यावेळेस भारत पाकिस्तान विभाजन झालं त्यावेळेस या 3 प्रांतातील लोकांना मनाविरुद्ध पाकिस्तानामध्ये सहभागी व्हावं लागलं, कारण की त्यांचं घर दार, शेती, जमीन जुमला सर्व तिथंच होता। मित्रांनो, 1946ची ती परिस्थिती आणि आता बारामुल्ला जम्मू काश्मीरमधील आणि खडूर साहिबा पंजाबमधील परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे। या 2 जागांवरती देशविघातक कारवाया करणाऱ्या लोकांनी निवडून येणं याचा अर्थ असा आहे की त्यांची जी विचारश्रेणी आहे त्यांना त्या तेथील स्थानिक लोकांचा पाठिंबा असणं, आणि यामुळे नक्कीच त्या परिसराची तर शांतता भंग पावेलच, पण त्यामुळे देशाची सुद्धा शांतता भंग पावेल। भारताची जी ऊर्जा देशाच्या विकासासाठी खर्च होणार आहे त्यातली थोडी ऊर्जा का होईना या देशविघातक कारवाई करणाऱ्या लोकांच्या बंदोबस्तासाठी खर्च करावी लागेल आणि साहजिक आहे त्यामुळे देशाच्या विकासाची गती ही कमी झाल्याशिवाय राहणार नाही। नेमका अशा प्रकारच्या उमेदवारांना मतदान करताना कोणता विचार करून मतदान करतो हा प्रश्नच पडलेला आहे। खरं सांगायचं झालं तर आपल्याला जो मतदानाचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे त्या अधिकाराला घेऊन आपण तितकेसे जागरूक नाही आहोत। बऱ्याच ठिकाणी तर एखाद्या नोटसाठी, दारूच्या बाटलीसाठी, मासाच्या तुकड्यासाठी आपलं मतदार करून येत आहेत। त्यांना कल्पना सुद्धा नसते की आपण ज्याला मतदान करतोय त्याचा देशाच्या विकासासाठी काय फायदा होणार आहे, आपण ज्याला मतदान करतोय त्याचं नेमकं काम काय आहे, आपण ज्याला मतदान करतोय त्याचं आत्तापर्यंतचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यानं देशासाठी किंवा समाजासाठी आजपर्यंत काय कार्य केले किंवा इथून पुढे तो काय कार्य करणार आहे, आपण ज्याला मतदान करतोय त्याचा पक्ष नेमका कोणता आहे, त्या पक्षानं आजपर्यंत देशाच्या विकासासाठी काय कार्य केले, आपण ज्याला मतदान करतोय तो उमेदवार चांगला आहे का करप्ट आहे, त्याने घोटाळे याच्यापूर्वी केलेत का पूर्णपणे चारित्र्य संपन्न तो उमेदवार आहे, याच्यापैकी कोणताच विचार आपण करत नाही। आणि त्यामुळेच पैशाच्या जोरावरती अमृतपाल सारखे आणि रशीद सारखे उमेदवार निवडून येतात। आणि दुसरीकडे तामिळनाडूमध्ये जे के अन्ना मलाई सारखे किंवा उज्ज्वल निकम सारखे उमेदवार आहेत ते नाहक या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत होतात। पारेतो नावाचा एक इटालियन शास्त्रज्ञ होऊन गेला, त्यानं 80-20 तत्व शोधून काढलं। त्या तत्वांच्या म्हणण्यानुसार जे 20% आहे त्याचा प्रभाव 80%वर होत असतो। या तत्वाची तुलना भारतीय निवडणुकीशी केली तर एक गोष्ट लक्षात येते की भारतातील जे 20% लोक आहेत त्यांच्याच विचारश्रेणीचा प्रभाव या 80% लोकांवर पडतो आणि त्याच्यातून हे मतदान केलं जातं।
म्हणजे थोडक्यात असं बघा की घरातील तुमचा ज्येष्ठ व्यक्ती असेल, तो ज्याला मतदान करणार आहे, बहुत करून घरातील सर्वांचं मत त्या व्यक्तीलाच असतं. गल्लीतील जो पुढारी असेल, ज्येष्ठ व्यक्ती असेल, त्याच्या मताचाच, त्याच्या विचारश्रेणीचाच प्रभाव गल्लीतील लोकांच्या मतावर, मतदानावर होत असतो. गावातील जे 2-4 पुढारी असतील त्यांच्या मतांचा किंवा विचारश्रेणीचा प्रभावच या गावातील लोकांवर होतो आणि तशा प्रकारचं त्या गावातून, त्या जिल्ह्यातून मतदान होत असतं आणि त्या विचारश्रेणीनुसार येणारा उमेदवार हा निवडून येत असतो. त्यामुळे निवडणुकीमध्ये उभारणारे जे नेते लोक आहेत त्यांना फक्त या 20% लोकांनाच गृहीत धरून आपला प्रचार करायचा असतो. असे घरातील, गल्लीतील, गावातील असे फार कमी लोक असतील जे या विचारश्रेणीच्या बाहेर पडून चांगला उमेदवार कोण आहे हा पूर्ण अभ्यास करून त्यांना मतदान देत असेल. नाहीतर बहुत करून ह्या 20% लोकांचा प्रभावच या 80% लोकांवर किंवा मतदारांवर होतो आणि तशा प्रकारचा निकाल हा लोकसभेमध्ये किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये लागला जातो. त्यामुळेच मित्रांनो, मनापासून विनंती आहे की तुम्ही इथून पुढे मतदान करताना फार विचार करून करा. आपण ज्याला मतदान करतोय तो कोणत्या पक्षाचा आहे, त्यानं आजपर्यंत कार्य काय केलं, त्याच्या पक्षानं कार्य काय केलं, आपण ज्याला मतदान करतोय त्याचं चारित्र्य कसं आहे, देशासाठी त्यानं काम केलं आहे का नाही, या गोष्टींचा विचार करून मतदान करा. दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन कधीच मतदान करू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीही समाज माध्यमामध्ये लोकांना निवडणुकीसंबंधी जागरूक करण्यासाठी जे काही करता येईल ते स्वतः पुढाकार घेऊन करायला सुरुवात करा, कारण की हा देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.